हॅलो. तर जरा सगळ्यांनी कृपया इकडे लक्ष द्या. काय होतंय, बरेच पेशंट जे आहेत चेहऱ्यावरती जे वांगाची डाग किंवा कुठली डाग किंवा पिंपल्स याच्यासाठी एकतर ओव्हर द काउंटर डायरेक्ट मेडिकलमध्ये जाऊन किंवा मेडिकलवाल्यांकडनं मेडिसिन घेतात किंवा फॅमिली फिजिशियन किंवा जनरल डॉक्टरांकडनं काही मलम घेतात. बहुतांश वेळेस बऱ्याच वेळेस काय होतं की त्यांना स्टिरॉइडचे मलम दिले जातात. जे वांगचे पेशंट्स आहेत ज्यांना नाकावर गालावर कपाळावर असे डाग येतात त्याला वांग म्हणतात, त्यांच्यासाठी काय दिलं जातं, स्किन लाईट, स्किन शाईन, मेलामेट, मोविंग, मोमॅटोझोन. हे मोमॅटोझोनच्या कंटेंट असणारे अनेक प्रकारचे वेगवेगळे मलम दिले जातात. किंवा पिंपल्ससाठी देखील कोणी लोबेजियम, क्लोबेजियम, डर्मीफाई, फोरडम, पॅन्डम प्लस, क्लॉपजी हे असले सगळे, टेनोवेट, सर्फाजेसेन, मगाशी म्हटल्याप्रमाणे मेलामेट, स्किन लाईट, बेटनोवेट जी, हे सगळे जे आहेत ना हे स्टिरॉइडचे मलम आहेत. त्यांनी होतं काय की तात्पुरते ते दाबल्या जाते. कुठली जर तुमची कंडिशन असेल तर, म्हणजे पिंपल्स असतील किंवा डाग देखील ते थोडस सबसाइड किंवा दाबल्या जातं. मग अनेक महिने वापरल्यानंतर काय होतं की पेशंटला तिथनं गोष्टी सुरू व्हायला लागतात की चेहरा लाल होणं, आग मारणं, संवेदनशील होणं. थोडा जरी साबण लावला की आग मारतंय, खूप लाल होतो चेहरा, उन्हात गेलं की खूप लाल आणि आग व्हायला होती. मग पेशंट येतं इथे आमच्याकडे स्किनकडे. मग प्रॉब्लेम काय होतो की आम्ही सांगतो हे बंद करा, आणि ते सगळं सांगितलेलं असतं बंद करून काय होणार आहे. ते बंद केल्यानंतर ज्यांचे पिंपल्स असतात त्यांचे डबल टिबल प्रमाणात ते पिंपल्सचं प्रमाण वाढतं. किंवा त्याची साईज जी आहे, पूर्वी बारीक पुळे असते तर लाल पिवळे फोड, मोठे गाठी हे असे व्हायला लागतात. प्लस चेहरा लाल होणं, काळा पडणं, अति संवेदनशील होणं म्हणजे खूप सेन्सिटिव्ह होणं, थोडं देखील साबण किंवा उन्हात गेलं की आग मारणं, चेहऱ्याची त्वचा कोरडी होणं आणि काळसरपणा वाढणं. आणि मेलाच म्हणजे किंवा वांगचे पेशंट त्यांचे जे वांग आहे तो डबल होणं. पेशंट्सला हे सगळं सांगितलेलं राहतं आणि सगळं सांगून त्याची ट्रीटमेंट जी आहे, ही सगळे साईड इफेक्ट जे होतात ते कंट्रोल किंवा त्याचं ट्रीटमेंट काही महिने करणं आवश्यक आहे. पण पेशंटची अशी अपेक्षा असते की आता आम्ही स्किनकडे आलोय तर आम्ही स्किन डॉक्टरने आता जादू करावी. ते होऊ शकत नाही. ते पहिलं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, तुमच्या फाईलमध्ये पण तुम्हाला छापून दिलेलं असतं. आणि माझ्या युट्यूबवरती व्हिडिओ पण आहे की हे स्टिरॉइड्सचे मलमांनी होणारे दुष्परिणाम, आणि ते रिपेअर करण्यासाठी तुम्हाला काही महिने ट्रीटमेंट घेण्याशिवाय पर्याय नाही. देर इज नो, त्याला म्हणजे कोणताही डॉक्टर जादू करू शकणार नाही की आता तुम्ही स्किनकडे गेले मग स्किन वाले लगेच झट मागणी तरी लगेच जादू केली नाही म्हणा. तुम्हाला ते रिपेअर करण्यासाठी तुम्हाला वेळच देणं आहे. कारण की हे इट इज बिकमिंग व्हेरी कॉमन, खूप कॉमन सीन होतोय की बाहेर पार्लर मधनं किंवा जनरल डॉक्टर किंवा मेडिकल मधनं काहीतरी मलम लावले जातात. हे असे सगळे स्टिरॉइड बेस्ड मलम डागाचे किंवा फंगल इन्फेक्शन साठी पण बरेच लोक वापरतात. बुरशीचे खाजेचे जे आहे त्याच्यासाठी पण हे मलम जाऊ डॉक्टरकडे जाणं कसे काय 60-70 रुपये किंवा 40-50 रुपये मला घेते, आपल्याला फरक पडतो. वापरत बसा मग त्यांनी सगळा प्रॉब्लेम तो किचकट होऊन बसतो. तर मग तुम्ही आणि सगळ्या पेशंट्सनी असे जे अब्यूज केलेले मला नाही किंवा स्टिरॉइडचे मलम लावून आलेले त्यांनी मनाची तयारीच ठेवणे की आपल्याला वेळ लागणार आहे, आपल्याला वेळ देणार आहे. आणि हे सगळं तुम्हाला काही पेशंट जे असं झालेला आहे हा प्रॉब्लेम त्यांना सांगितलेलं राहतं, तर कृपया त्याच्यावरती जाऊन तुम्ही आता ते शांतपणे आता आपल्याला वेळ देणंच आहे, याला जादूची ट्रीटमेंट नाहीये. ही जरा मनाची तयारी करणं आहे. कारण की इथे फक्त आता झालाय सगळ्या कुणाला मग तुम्ही आता रिपेअर करून द्या 15 दिवसात नाही होऊ शकत. अशी तयारी असेल तर आय एम किंवा वी आर देअर टू हेल्प यू, तुमची मदत आम्ही करू शकतो.